मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि येत्या म्हणजे 14 तारखेला मकर संक्रांत आहे आणि संक्रांत म्हटलं की मग आपल्याला तिळाचे लाडू, तिळगुळाचं काय काय आणि त्याचबरोबर ती बऱ्याच जणांचं हलव्याच्या दागिन्यांचं मस्त असं संक्रांतीचं शूट करतात। सो मी घर बसल्या म्हटलं चला काहीतरी वेगळं असं करूया तुमच्यासोबत। सो मी इथं घेतले दागिने बनवायला, म्हणजे घरच्या घरी मी इथे तिळगुळाचे दागिने बनवणार आहे, ज्याला आपण हलव्याचे दागिने म्हणतो। सो इथे अशा पद्धतीने आणि हा सगळा शेअर खरं सांगायचं तर हे दागिने सॅम्पल फक्त कसं 15 आहे काय आहे ते रुपयामध्येच तुम्हाला बनलेले दाखवलं। आहे आणि आता कसे बनले ते तुम्हाला मी पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले ज्या काही आपल्याकडे घरगुती गोष्टी असतात, ज्या की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लेस असो किंवा हे अशा काही लेसेस होत्या ज्या मी कट करून घेतल्या, जेणेकरून आपण असं काही ना काही क्राफ्ट किंवा DIY घरच्या घरी बनवत असतो। सो त्या सगळ्या गोष्टी घरात होत्या आणि त्यामुळेच त्या 15 रुपयात बनू शकलं। नाही तर खरं बघायला गेलं तर इतकं आपल्याला महाग काही गोष्टी आहेत आणि खरंच त्याच्या तितक्या प्राईस पण असतात। जर तिळगुळाचे दागिने घ्यायला गेले ना तर रेंटवरती 700 रुपये रेंट आहे आणि त्यामुळे आपलं असं होतं की नको, आणि खूप जण मिडल क्लास फॅमिलीतले असतात आणि त्यामुळे त्या गोष्टी ज्यांना हौस असूनही त्या गोष्टी करत नाही। म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी हा छान असा एक जुगाड असू शकतो। जर ग्लुगन नसेल तर फेविकॉल घेतला तरी चालेल किंवा फॅब्रिक ग्लू घेतलं तरीही चालेल। सो इथे असं छोटंसं एक कार्डबोर्डसारखं आहे ते घेतलं आहे। कुंदन आपल्या घरात असतात, म्हणजे अशा भरपूर गोष्टी घरामध्ये असतात, लेस असतात वेगवेगळ्या प्रकारच्या। सो त्या घेतल्या होत्या आणि ते कट केलं। आधी तुम्हाला दाखवलं तसं मी लेसवरतीच तिळगुळ आहे ते चिकटवलेले होते आणि तशा प्रकारे डबल साईडच्या 2 माळा मी बनवून घेतल्या, जेणेकरून लॉंग असं आपला छान असा हार तिथे तयार होईल। आणि त्यानंतर इथे ना त्याला लावण्यासाठी जे पेंडंट आहे ना ते इथं बनवायला घेतलं होतं। आता जे कोणी माझे सबस्क्रायबर आधीपासून व्हिडिओज बघतात त्यांना माहिती असेल की मी दिवाळीच्या वेळेस किंवा इतर वेळेस वेगवेगळ्या अशा गोष्टी बनवल्यात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे आणि त्याच गोष्टींचा वापर करून मी म्हटलं इथे हलव्याची ज्वेलरी बनवूया। याआधीही ज्यावेळेस शिवांश लहान होता त्यावेळेस त्याचं बोरनान केलं होतं आणि त्याच्यासाठीही मी ज्वेलरी बनवली होती। सो मस्त अशी त्यातलंही काही साहित्य होतं। सो इथे मस्त आता पेंडंट बनवणार आहे आणि ज्यांना कोणाला वाटतं ना की खूप महाग ज्वेलरी आहे, आपण नाही घेऊ शकत किंवा कारण की कसं होतं 700 रुपये ॲट अ टाईम देणं, फक्त 15 ते 20 मिनटासाठीचं शूट आपण करतो किंवा फोटोज काढतो त्यासाठी। पण जर घरगुती तुम्हाला जर बनवायचं असेल अशा पद्धतीने बनवू शकतात। खरं तर रेंटेड ज्वेलरी ना त्याचं रेंट तितकं म्हणजे जास्त असतं, त्याचं कारणही तसंच आहे, कारण की ती वस्तू आपण कशीही वापरली तर तुटत नाही, व्यवस्थित क्वालिटी असते त्याची आणि जे काही तिळगुळ आहे त्याला होल असतात, मनीसारखे असतात, त्यामुळे तेही जास्त महाग आहे। सो त्यांच्या ठिकाणी त्यांचं रेंट बरोबर आहे, पण आपल्यासारखे काही मिडल क्लास लोकांना जर ते परवडत नसेल पण करायची इच्छा आहे तर त्यावेळेस आपण असा काही जुगाड करू शकतो, घरच्या घरी छान ज्वेलरी बनवू शकतो। कारण की आता तुम्ही नक्कीच ही ज्वेलरी बघू शकता तितकी सुंदर आहे, पण काही काळानंतर याचं जे ग्ल्यू आहे ते तिळगुळ पडणार आहे किंवा खूप जास्त वेळ राहू शकत नाही ही ज्वेलरी, म्हणजे आपण खूप जास्त दिवसांसाठी किंवा दुसऱ्यांसाठी परत यूज नाही करू शकत, पण आपलं स्वतःसाठीचं शूट वगैरे करू शकतो। अशा पद्धतीने छान अशी ज्वेलरी बनवली आहे आणि बघू शकतात पेंडंट पण तितकंच सुरेख झालं आहे। तर बघू शकतात अशा प्रकारे लॉंग मस्त असा हा हार तयार झाला आहे। बिंदी पण त्याच पद्धतीने तयार केली आणि आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, कारण की घरातले सगळं कामं आवरून आपण ज्या थोडासा वेळ मिळतो त्यात मी ते बनवलं होतं। आणि आता इथे आमच्या शेजारीच एक पार्लर आहे आणि तिथे बसून आम्ही ही ज्वेलरी बनवत होतो दुसऱ्या दिवशी, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही माझ्यासाठी शूट करा, आणि म्हटलं चला आपल्याला चांगला चान्स आहे तर आपण का सोडायचा। सो त्या म्हटल्या होत्या की या तुम्ही इकडे घेऊन आणि आपण मिळून बनवूया, कारण की एकापेक्षा 2-3 व्यक्ती जर असेल तर प्रत्येकाच्या आयडियाज वेगळ्या असतात आणि असं काय काय वेगळं असतं। सो आम्ही मिळून इथे छान अशी ज्वेलरी बनवायला घेतली
तर त्यांचंही असं होतं की त्यांना रेंटने म्हणजे त्यांना स्वतःची ज्वेलरी आणायची होती, पण तितका वेळ नव्हता. त्यांनी मागवलेली होती, पण म्हटलं चला जोपर्यंत ती येते तोपर्यंत आपलं जी होममेड आहे, जी आपण जे होममेड म्हणण्यापेक्षा जी काही DIY करून आपण बनवतो आहे ना, तर तीही छानच असेल. सो आम्ही तिघी मिळून इथे ना छान अशी बनवत होतो वेगवेगळ्या काही काही गोष्टी. आता हा जो आहे ना, हा कमरबंद बनवत होतो. त्याच्या आधी मी बांगड्या बनवल्या आणि आता बघा बांगड्या बनवण्यासाठी ना ज्या काही माझ्या जुने कंगन होते ना, त्यालाच मी लेस लावलेली आणि त्यावरती तिळगुळ चिकटवले होते. त्यामुळे छान अशा त्याही बांगड्या तयार झाल्या. त्यानंतर कमरबंद बनवला. अंगठी बनवण्यासाठी मी माझी आपली जी रेग्युलर अंगठी आहे त्यालाच मी तिळगुळ लावले. कानातल्यांचंही तसंच केलं. माझ्याकडे झुमके होते जे की आता असं वाटतंय की खराब होणार आहे. सो ते झुमके मी त्याला बाजूने तिळगुळ लावले आणि खरं सांगायला गेलं ना, इतकं सुंदर झाले होते ना सगळे दागिने. त्यामुळे आणि त्यानंतर एक चोकर पण बनवला वरती. सो अशा पद्धतीने मस्त अशी मिळून आम्ही सगळ्यांनी छान अशी ज्वेलरी बनवली. सो आपल्याला ना कधी जर पैसे असं वाटतं आहे की आपल्याला पैसे नाही खर्चायचे, तर त्यावेळेस असं आपण जुगाड बनवू शकतो. आणि त्यानंतर आम्ही शूट पण केलेलं आहे, ज्याचा एक तुम्हाला फोटो पुढे एक सगळ्यात आधी बघितला. पण शूट कसं केलं, काय केलं, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि बघू शकतात ही असे झुमके होते, त्याला पण मी ग्लू गनने छोटे छोटे तिळगुळ आहेत ना ते लावले आणि त्यामुळे मस्त असे तिळगुळाचे दागिने आणि ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केलेलं होतं ना, त्यामुळे ते अगदी भारी दिसत होतं. सो तुम्हाला कसं वाटलं? नक्की तुम्ही हा जुगाड घरी करू शकतात. सो सगळी ज्वेलरी बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा.